नित्य स्वामी दर्शन 23 ऑक्टोबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आयुष्यभराचे सात्विक समाधान देणारी नवविधा भक्ती म्हणजे काय आणि प्रत्येक स्वामी भक्ताने ती कशी करावी हे तुम्हाला मी विस्ताराने सांगणार आहे. एक लक्षात घ्या की स्वामी समर्थ हे आपले आराध्य दैवत झाल्याशिवाय, त्यांच्याप्रती चित्त एकाग्र केल्याशिवाय ही नवविधा भक्ती हजार पाकळ्यांनी गंध उधळीत फुलून येत नाही. ही नवविधा भक्ती हे एक ब्रह्मकमळ आहे. ह्या भक्तिरूपी ब्रह्मकमळाला सदाबहार चैतन्याचा विलक्षण असा वर प्राप्त झालेला आहे. परंतु ह्या गंधार भरल्या चैतन्यदायी ब्रह्मकमळाला कोमेजण्याचा शाप नाही. अशा ह्या चैतन्य भरल्या नवविधा भक्तीविषयी मी आता तुमच्याशी अंतःकरणपूर्वक बोलणार आहे. सावध चित्त होऊ नये का. भागवतात ही नवविधा भक्ती वर्णन करणारा एक श्लोक आहे. श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन. स्कंद 7:5-23 या श्लोकावर भाष्य करताना समर्थांनी दासबोधात म्हटले आहे की श्रवण कीर्तन विष्णुस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन ऐसे हे नवविधा भजन बोलले, तेची पुढे प्रांजळ केले, श्रोती अवधान दिधले पाहिजे आता. श्री दासबोध 4:1-6-7. नवविधा भक्तीचे 9 प्रकार. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आता ध्यानपूर्वक ऐका. हे 9 प्रकार कुठले तर श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, विष्णू स्मरण भक्ती, पादसेवन भक्ती, अर्चन भक्ती, वंदन भक्ती, दास्य भक्ती, सख्य भक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती. ही नवविधा भक्ती स्वामी समर्थांच्या संदर्भात मी आता विस्ताराने उलगडून सांगतो. ही नवविधा भक्ती ज्ञानोत्तर भक्तीच्या मार्गाने स्पष्ट करून सांगतो. ही नवविधा भक्ती तुम्ही प्राणपणाने अनुसरली तर स्वामी समर्थांचा प्रत्यक्ष सहवास तुम्हाला मिळाला वाचून राहणार नाही. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.